आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. शीतळ वारा झुळझुळत आला. झाडांना नवी लालस पालवी फुटली. पक्षी उत्सुक स्वरात किलबलू लागले. फुलं फुलली आणि त्यांच्या मंद मधुर सुगंधानं सारा आसमंत दरवळू लागला. ती सगळी वसंताची किमया. पार्वती ही वसंताच्या त्या जादूनं मोहरली. तिनं शंकराविषयीच्या प्रेमानं भरून येऊन त्याची मनापासून पूजा केली आणि त्याला मनोभावे प्रणाम केला. त्या क्षणी मदनानं आपलं काम साधण्यासाठी आपलं पुष्पधनुष्य सिद्ध केलं आणि मदनबाण शिवाच्या हृदयाला विद्ध करण्यासाठी सज्ज झाला. पार्वती शिवासमोर झुकली होती. तिचं मन शिवाची स्तुती गात होतं. पार्वतीची ती पूजा, तो वसंत, तो मदन बाधा झालेला परिसर. एक क्षणभर शिवाचं चित्त विचलित झालं. एकाग्रता ढळली. समाधी किंचित उतरली. कसला हा सुगंध! परिसरात ही अद्भुत सुखद शीतळता कसली! शिवानं डोळे उघडले. समोर पार्वती होती, उत्सुक, सलज्ज, सौंदर्यखनी. क्षणभर शंकराचं हृदय उचंबळून आलं. इतक्यात त्याला दिसला मदन, धनुष्याची प्रत्यंचा ताणून बाण सोडण्याच्या तयारीत असलेला. म्हणजे अर्थ काय याचा? एका क्षणात शंकरांना काय घडत आहे याची कल्पना आली. हा सगळा बनाव आहे तर माझ्याशी कपट? या मदनाचं? शंकरांचा क्रोध बघता बघता कळसाला पोचला. टोकाचं रागवणारा आणि नंतर चटकन शांत प्रसन्न होणारा तो देव, त्याला राग आवरेना. त्यानं आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून बाहेर पडलेल्या अग्निज्वाळेनं क्षणार्धात मदनाला जाळून भस्मसात केलं. काय घडतं हे कळण्याच्या आत आनंदाच्या उल्हासाच्या वातावरणाचं रूपांतर रतीच्या शोकविलापात झालं. फुलं कोमेजली. झाडांची नवी पालवी करपली. पक्ष्यांचं कूजन थांबलं. वसंत त्या वनातून निघूनच गेला. शंकर तर आधीच अंतर्धान पावले होते. रतीनं पुन्हा पुन्हा विनवूनही शंकरांनी मदनाला पुन्हा जिवंत केलं नव्हतं. पार्वती म्लान होऊन प्रमदवनातून बाहेर पडली. नुसत्या सौंदर्यानं, नुसत्या यौवनानं खऱ्या प्रीतीची प्राप्ती होत नाही. त्यासाठी तप करावं लागतं, त्याग करावा लागतो, सोसावं लागतं. मग आकर्षणाचं, ओढीचं रूपांतर प्रेमात होतं. रतीला मात्र शोक आवरत नव्हता. करणार काय? शेवटी ती इंद्राकडे आणि इतर देवांकडे गेली आणि म्हणू लागली, तुम्ही काहीही करा पण मदनाला उशाप मिळवून द्या. इकडे गणपती खेळता खेळता त्या राखेच्या ढिगाजवळ आला आणि त्यानं त्या राखेतून एक मुलगा तयार केला. आपला एक खेळगडी. पण शंकराचा रागही त्या राखेत मिसळला होता. म्हणून तो मुलगा तामसी झाला, असुरांसारखा. त्याचं नाव भंड. तो शिवभक्त होता. त्यानं शिवाच्या कृपेसाठी उग्र तप सुरू केलं.
तो रोज शिवाची मनपूर्वक पूजा प्रार्थना करी, त्याची स्तुती करी. त्याच्या भक्तीनं आणि तपानं शंकर त्याला प्रसन्न झाला. तेव्हा त्यानं वर मागितला की कोणाही मनुष्य प्राण्याच्या आणि पशुपक्षी कीटक यांच्याकडून मला मृत्यू न यावा. शंकरानं त्याला तसा वर दिला आणि तो निर्भय झाला. मग मात्र पृथ्वीवर त्यानं अत्याचार सुरू केले. तो कुणाला जुमानीना. तेव्हा मग त्याच्या विनाशाची जबाबदारी पराशक्तीनं घेतली. ती ललिता देवीचं रूप घेऊन अवतरली आणि तिनं त्या असुर प्रवृत्तीच्या भंडाचा वध केला. साऱ्या देवतांनी तिचा जय जयकार केला आणि तिची स्तुती केली. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. ती ललिता, तिला कामेश्वरी असंही नाव आहे. तिनं कामेश्वर शिवाशी पुढे विवाह केला असं सांगतात. ही देवी चतुर्भुजा आहे. तिच्या 4 हातात असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या पुराणात आणि महात्म्यात वेगवेगळ्या वर्णन केल्या आहेत. आरसा, शंख, एक फळ आणि काजळाची डबी तिच्या हातात आहे असं कुणी सांगतात. कुणी संस्कृत श्लोक म्हणतात त्यात ती चंद्रकोर धारण करणारी किंवा चंद्रासारखी कांती असणारी आहे. आणि तिच्या हातामध्ये पाश, अंकुश, कमळफूल आणि बाण आहे. तिचं दर्शन घ्यावं, शक्य तर फाल्गुनात होणारी तिची मोठी यात्रा बघावी आणि जवळच्या चक्रतीर्थात स्वतःला पावन करावं अशा इच्छेनं दरवर्षी दूरदूरचे यात्रिक तिच्या दर्शनाला येत असतात. आदिशक्तीचं आणखी एक मनोहर रूप आहे उज्जैनीला. तिथे सतीच्या हाताचा कोपर गळाला असं मानलं जातं. प्रख्यात शक्तिपीठांपैकी हे एक पीठ. इथल्या देवतेचं नाव आहे हरसिद्धी. उज्जैन नगरात रुद्रसागर तलावाच्या काठावरच या हरसिद्धी देवीचं सुरेख मंदिर आहे. हरसिद्धी ही परमार वंशीय राजांची कुलस्वामिनी. इथे राज्य करणारा प्रसिद्ध राजा विक्रमादित्य हा हरसिद्धीचा मोठा भक्त होता. एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की दर 12 वर्षांनी विक्रमादित्य आपलं मस्तक देवीच्या चरणी अर्पण करी आणि त्याच्यावरच्या अलोट प्रेमामुळे देवी त्याला पुन्हा जिवंत करी. असा चमत्कार 11 वेळा घडला. देवीच्या गाभाऱ्यात शेंदूर फासून ठेवलेले 11 मुखवटे त्याचीच साक्ष देतात. हरसिद्धीची अवतार कथा आठवतानाही तिचं आदिमायेचं मूळ दर्शन मनश्चक्षूंना होत राहतं. उमा धूर्जटी सोंगटी खेळ खेळे, उठावा करी दैत्यही त्याच वेळे. प्रचंडा सवे चंड दे तापलोका, बहुसंकटी त्या नसे कोणी त्राता. महाभैरवा प्रार्थिती लोक तेव्हा, हराच्या वरे सिद्ध हो आदिमाया. तिने क्रूर बंधुद्वया मारिलेही, नमस्कार हा घे हरसिद्धी देवी. ललिता देवी आणि हरसिद्धीच्या दर्शनानंतर पुढच्या भागात पाहूया श्री चंदला परमेश्वरीचं सन्नती क्षेत्र. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता यूट्यूब वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.